पाठवायचे आहेत, खेळाडू पाठवायचं या ठिकाणी. आणि पहिलाच चेंडू टोलाला रिव्हर्शिप अजित मोहिते यांनी 4 धावा. खातं उघडले संघाचं आणि स्वतःच सुद्धा. गोलंदाजाचं नाव अनिकेत ओम पांडे. ओम पांडेने आखूड टप्प्याचा चेंडू टाकला, मात्र तेवढाच खणखणीत चौकार मारला रिव्हर्शिप द्वारा. पुढचा चेंडू घेऊन ओम सामना करेल तो अजित. सुंदरिता टाकलेला चेंडू आणि मिसफील्ड. अन्नू आहे तिथे, उमेर शेख. फलस्वरूप 4 धावा, मिसफिल्डच्या रूपाने 4 धावा. यात चांगला चेंडू होता, चुकी गोलंदाजीची नाही आहे, मात्र फिल्डरच्या चुकीमुळे 4 धावा. या 4 धावेने धावसंख्या पोहोचली ती 8. मुंबईवरून बिलॉंग करतोय ओम, व तसेच एक दुसऱ्याचा खेळ माहिती असेल अजित सुद्धा. सुंदरिता टाकलेला चेंडू गॅपमध्ये टोलून काढला. 1 धाव पूर्ण. संदीप बहादुरे आहेत, 2 धावा अशक्य आहेत त्यांच्याकडून. आता काही दिवसापूर्वीच संदीप बहादुरेने याच मैदानावरती शतकीय पारी खेळली होती, त्यात 11 षटकाराचा समावेश होता. एकोणतीस चेंडू मध्ये 105 धावा काढल्या होत्या. असा धाकड हिट फलंदाज संदीप. बघूया आज काय. सुंदरीचा टाकलेला चेंडू स्क्वेअर. काही रनअप मध्ये चुकलाय तो ओम, मात्र सुरुवात आहे टेनिस क्रिकेट मध्ये. मात्र 12 ते 15 धावा ह्या मात्र चांगला षटक समजतात. जलद गतीचा जो खेळ होत आहे त्या जलद गतीच्या खेळामध्ये 12 धावा तर शून्य आहेत. सुंदरीचा टाकलेला चेंडू टोलून काढला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण हजर नाही. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 4 रन्स. हातामध्ये थंडीचे ग्लव्स घालून संदीप बहादुरे बॅटिंग करताना. कृपया लवकर लवकर यायचं आहे, प्रेक्षकांनी लवकर लवकर यायचं आहे. मॅच चालू आहे, थोडं साईडनं जायचं आहे. या 4 धावेने धावसंख्या पोहोचली ती 17 धावा. सुंदरिताचा चेंडू, अतिरिक्त चेंडू. संदीप बहादुरे यांनी थर्ड अंपायर. ओके, आत्ताचा जो झालेला आहे चौकार आहे की षटकार आहे? आत्ता नवीन गोलंदाज येतोय, नाव मुजम्मिल. अरे
षटकामध्ये बीट केलं, मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चुकलेत संदीप बहादुरे. तुम्ही झलक बघितलीच असेल संदीप बहादुरेच्या या पहिल्याच्या षटकामध्ये 0-0 नंबरची टी शर्ट मध्ये आकडे समोर किती सुद्धा लावा तुम्ही, ते संदीप बहादुरेचेच आकडे असतील. पुढचा चेंडू घेऊन येताना मुजमिल पुन्हा एकदा बीट केलंय आणि अतिरिक्त धावेने धावसंख्या पोहोचली ती 28 धावा. काहीच अंकुश, काहीच चेंजेस करावं लागेल आमिर शेख यांना. मुजमिल सामना करेल तो संदीप बहादुरे. आखूड टप्प्याचा चेंडू समजू शकले नाही, पुन्हा बीट झाले. खर तर एका बाजूला आहे मुजम्मिल खान, मुंबई परिसरातला खेळाडू स्वप्नील सर, आणि आपल्या पुसतचा आयकॉन संदीप बहादुरे स्ट्रायकिंगला आहेत. मागचे 5 बॉल मध्ये जर पाहिलं तर 12 धावा त्यांनी केल्यात. प्रत्येक व्हेरिगेशन थ्रू मध्ये टाकलंय आणि वाईटचा एक रिव्ह्यू आहे. वाईटचा रिव्ह्यू एकच असणार आहे पूर्ण इनिंग मध्ये. आणि रिव्ह्यू सक्सेस. जे रेकॉर्ड ब्रेक केले मुजमिलने वाईट टाकून, 4 वाईट टाकलेत त्यांनी आतापर्यंत, अतिरिक्त धावा सुद्धा दिल्यात. सुंदरिता टोलून काढलेल्या गॅप मध्ये स्ट्रेट ड्राइव्ह फॉर रन्स. षटकाची समाप्ती. 2 ओव्हर षटकाचा खेळ संपतो तो. धावसंख्या पोहोचली ती 36. लॉस ऑफ 0 विकेट. खरोखरच एक अतिशय चांगला संयमी शांत असा खेळाडू म्हणून नावारूपास आलेला अजित मोहिते पुसदच्या परिसरामध्ये पहिल्यांदा आलेला आहे. फार प्रमाणात पुसद PPL पुसद प्रीमियर लीगच्या या टुर्नामेंट मध्ये मुंबई, कल्याण, डोंबिवली या आणि रायगड या परिक्षेत्रातील बरेच खेळाडू या ठिकाणी आपले किस्मत आजमावण्यासाठी आलेले आहेत. आता आलाय तो विदर्भा का टायगर पप्पू आमिर शेख, आमिर रशीद सॉरी. आणि समोर बॉलिंग साठी आपल्याला आमिर राशिद पाहायला मिळतील. आणखीन एक विदर्भाचा नामवंत खेळाडू. बॉलिंग साठी पहिलाच बॉल आणि संदीप बहादूर यांच्या समोर निर्धाव टाकला आहे. इथे पायावर टाकलाय, हल्ला चढवलाय आणि संदीप बहादुरीची ताकद आणि बॉल मैदानाच्या बाहेर. हा षटकार पाहायला मिळेल. खरं तर प्रहार चढवलाय आमिर राशिद यांच्यावरती. खरं तर संदीप बहादूर यांचे चाहते वर्ग सुद्धा बाहेरून पाहतात की वा काय शॉट खेळलाय. स्वतःचा मिमिक्री मध्ये आणि चांगली कॉमेंट्री करणारा संदीप बहादुरे हा चांगला उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. पुन्हा एक वेळ थोडासा पायावर टाकलेला बॉल. इथे मात्र पुन्हा एक ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एक वेळ जर पाहिलं तर इथे विकेट किपरचं कौतुक करावं लागेल. अगदी किती क्लोज आहेत आणि तिथे त्यांनी त्या बॉलला कलेक्ट केलंय. त्या षटकारानंतर चांगला कमबॅक आमिर राशिदचा. 2 निर्धाव चेंडू टाकले गेलेत या ओव्हरमध्ये. धावसंख्या 42, 42 धावा. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, बॉल हवेत
आणि इथे सुद्धा प्रॉपर टायमिंग आणि संदीप बहादूरच्या बॅट मधून आणखीन एक धमाकेदार कडक षटकार पाहायला मिळतोय. क्या बात आहे. खर तर स्वप्नील सर या पुसदकरांना पुसदचाच खेळाडू आज मात्र खर तर एंटरटेन करतोय. मागच्या 2 दिवसापासून पुसदचेच खेळाडू एंटरटेनमेंट करत आहे अनिकेत. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचवली ती 49 धावा. आयशे महागडे गोलंदाज शमा युनायटेड संघाला मिळालेत. आता आलाय तो पुसद संघाचा आयकॉन खेळाडू राहुल आगलावे. मूर्ती लहान मात्र कीर्ती महान. तेच तर्रार गोलंदाज MSCB ला तो बिलॉंग करतोय आणि चांगला गोलंदाज सुद्धा आहेत. ढानकी परिक्षेत्रात हा खेळाडू पुसद परिसरामध्ये MSCBच्या कार्यालयामध्ये जॉब करतोय आणि त्याच्याच अपोजिटर संदीप बहादुरे सुद्धा ढानकीचे आहेत. बिटरगाव परिसरातील सुंदर टाकलेला चेंडू तेवढाच सन्मानपूर्वक खेळून काढला. 1 धाव पूर्ण मात्र अजित आला आहे समोर. खर तर पालघर जिल्ह्यातील नायगाव गावातील हा खेळाडू आहे अजित मोहिते. खर तर नायगावचा हा खेळाडू आहे. पालघर जिल्हा नायगाव गावातून एका छोट्याशा गावातून लास्ट इयर जर पाहिलं तर ISPLचं सीझन 2 त्यांनी खरं तर गाजवलं. आज मात्र या पुसद नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात अजित मोहिते. धावसंख्या 50 धावा 50. राहुल आगलावे पहिल्याच बॉलवरती अगदी खडे खडे शॉट खेळलाय आणि बॉल डीप कव्हरला एक टप्पा फरार केलाय. अजित मोहितेची ताकद नजाकत आणि या 4 धावा देऊन जाईल हा शॉट. मला असं वाटते अजित मोहितेची अर्ध्याहून जास्त ताकद संदीप बहादूरने घेतलेली आहे. ज्या प्रकारे फिल्डिंग बॅटिंग करतोय अजित मोहितेला सुद्धा चांगलं वाटतंय की आपला अपोजिटर जो बॅट्समन आहे सोबतवाला बॅट्समन आहे तो सुद्धा चांगला ताकदवर आहे. सुंदर टाकलेला चेंडू गतीने बीट केलंय. सुंदर असा चेंडू होता. वेलकम बॅक म्हणावं लागेल राहुल आगलावे. मी आधीच सांगितलं की राहुल आगलावे पुसद तालुक्याचे खूप अतिशय वेगवान गोलंदाज आहे आणि अतिरिक्त चेंडू या अतिरिक्त चेंडूने धावसंख्या मात्र 55 धावा. 4थं षटक प्रगतीपथावरती. ड्रिंक्स ब्रेक नॉट अलाउड. आणि मोठा फटका आणि मोठा झटका लागला या ठिकाणी. अजित मोहिते पडला आणि कोणी घेतलाय तर पुसदच्या खेळाडूने घेतलाय. चांगलं वेल कमबॅक म्हणावं लागेल. चौकार मारल्याच्या नंतर पुन्हा बांधून ठेवलं होतं, बीट केलं होतं आणि तिसऱ्याच चेंडूवरती मोठा झटका लगावलाय तो राहुल आगलावेने. आयकॉन खेळाडू मात्र तेवढंच सुरेख फलंदाजी करून तंबूत परतताना अजित मोहिते. आता आलाय दुसरा आयकॉन खेळाडू राकेश प्रभू. नाव ऐकून घ्या राकेश प्रभू यांचं. हा सुद्धा मुंबईचा खेळाडू आहे. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आणि फलंदाजी करतोय. मंत्रमुग्ध असा करणारा आपल्या बॅटिंगच्या फलंदाजीमध्ये बॅटिंगमध्ये मंत्रमुग्ध करून प्रेक्षकांना खेळून ठेवणारा हा फलंदाज आता येतोय क्रीजवरती. बाबा या सामन्यानंतर लगेच शमा युनायटेड वर्सेस तानाजी 11 संघाचा सामना होणार आहे. लगेच 10 मिनिटाच्या अवकाशानंतर लगेच तिसरा सामना खेळवला जाईल याची कल्पना दोन्ही संघाने घ्यायची आहे. मोठा झटका लागलाय
पहिला गडी मात्र बाद झालाय तो, मात्र चांगली खेळी करून परतलाय तो. 55 धावेवरती पहिला विकेट पडलाय तो अघोर संघाचा. मात्र संघ चे कॅप्टन खुश, चांगली कामगिरी करून परताना, पण नॉन स्ट्राईकला संदीप बहादुरे अजूनही क्रीज वरती उपस्थित. राकेश प्रभू, खरं तर राकेश प्रभू यांना एक वेगळी ओळख आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा पोलार्ड म्हणून त्यांना ओळखलं जातं राकेश प्रभू यांना. आणि आज तेच बॅटिंगसाठी पाहायला मिळतात आपल्याला पुसद नगरीमध्ये. ऑल इंडिया ओपन आयकॉनच्या भूमिकेमध्ये टीम अघोर 11 संघाकडून. खरं तर अघोर 11 संघ असू द्या, त्यानंतर शमा युनायटेड असू द्या, त्या दोन्ही संघांनी संपूर्ण भारतभरातून एक एक सितारे निवडून आणल्यात. ओ डान्सिंग डाऊन द ट्रॅक, संदीप बहादुरे, बॉल हवेत आहे. आमिर राशिद तिथे होते, परंतु बॉल त्यांच्याही डोक्यावरून सीमारेखा पार. हा येतोय षटकार, 6 धावा जोडल्या जातील इथे. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 66-62 धावा. गडी मात्र बाद झाला तो एक. काय फटकेबाजी करतोय संदीप बहादुरे, शतकवीर संदीप बहादुरे. याच्या पूर्वीच्या सामन्यांमध्ये सुद्धा चांगलीच कामगिरी केलेली आहे. मी अजून प्रेक्षकांना सांगू इच्छितो, पुसद प्रीमियर लीग मध्येच संदीप बहादुरेची बॅट तळपते. त्याला हा लकी लीग आहे. स्वतःची कॉमेंट्री सुद्धा चांगली उत्तम कॉमेंट्री करतो संदीप बहादुरे. मिमिक्री कलाकार आहे संदीप बहादुरे आणि उत्तमरित्या गायन क्षेत्रामध्ये सुद्धा नावाजलेला आहे. इंडियन आयडल मध्ये त्यांनी मागच्या वर्षी ट्रायल देऊन आला होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण हजर, एका धावेने थांबवलंय. आता मात्र आलाय तो संदीप बहादुरे. मुझम्मिल वैयक्तिक गोटामधलं दुसरा आणि संघाकडनं 4थं षटक, 5वं षटक घेऊन येताना मुझम्मिल. सुंदररित्या टाकलेला चेंडू मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चुकलाय. पुढचा चेंडू मुझम्मिलचा, सामना करेल तो संदीप. पुन्हा समोर येऊन मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चुकलाय. वारंवार बीट करतोय तो मुझम्मिल संदीप बहादुरेला. संदीप बहादुरेचे फॅन फॉलोअर्स या ठिकाणी पवेलियन मध्ये त्यांना गाईडलाईन करताना. आणि खराब चेंडूवरती एक मोठा विकेट पडलाय तो संदीप बहादुरेच्या रूपाने. आणि डोक्यावरती हात ठेवून त्यांचे फॅन फॉलोअर्स रडताना. हे भगवान, रडताना संदीप बहादुरे विकेट पडल्याच्या नंतर लगेच रडताना प्रेक्षक. मस्के संदीप बहादुरेने काय बॅटिंग करून परतलाय तो तंबू मध्ये. पूर्ण अख्ख्या 3 दिवसामध्ये कोणी रडलं नसेल, मात्र संदीप बहादुरेच्या बॅटिंग वरती संदीप बहादुरे आउट झाल्याच्या नंतर रडताना प्रेक्षक. चला जोक सपाट. पुढचा चेंडू घेऊन येताना मुझम्मिल. आताच सामना करेल तो पंकज पातुरकर. चांगला चेंडू म्हणावा लागेल. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चुकला. बॅटच्या कडा घेऊन विकेट किपरच्या
एक बाउन्स करून हातामध्ये पंकज पातुरकर महाराष्ट्र पोलीसकडनं चांगली फलंदाजी आणि गोलंदाज करतात. सुंदररित्या टाकलेला चेंडू आता मात्र गतीने बीट पुन्हा केले आहे. षटकाची समाप्ती 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 63. आता मात्र 2 शेवटचे षटक जे होते त्याच्यामध्ये रोखून धरले शमा युनायटेड संघाने. फक्त मुजमिलने या षटकामध्ये एकच धावा दिलेली आहे. पुन्हा वेल कमबॅक म्हणावं लागेल मुजमिलचा आणि शमा युनायटेडचा. पलटवार केलाय त्यांनी. दोन्ही फलंदाज आघाडीचे फलंदाज तंबूत परतवलेत ते राहुल आणि मुजमिल यांनी. नक्कीच स्वप्नील सर, जर बघा जर पहिला ओव्हर पाहिला मुझम्मिलचा तर त्याने जरूर वाईट टाकले असले. त्यानंतर मात्र का त्यांना ऑल इंडिया ओपन आयकॉन म्हणून खेळण्याची संधी मिळते त्यांनी या ओव्हरमध्ये अक्षितेर दाखवून दिलंय. खरं तर मात्र एकच धाव खर्च केली आणि विकेट सुद्धा पाहायला मिळते. खरं तर मुंबई परिसरातून येतात आणि खरं तर मुंबईवरून खेळत असताना या जशा पद्धतीने बॉलिंगचा परफॉर्मन्स पाहिजे तो परफॉर्मन्स त्यांच्या या ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 63 धावा 63. अगोर 11 संघाची धावसंख्या 63. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संदीप बहादुरेकडे जाताना संदीप साठी सात्वन घेऊन जाताना मस्के डायहार्ड फॅन संदीप बहादुरे यांचं. चला लवकर टाइमपास करू नका, जायचं आहे मस्के. त्याला काढा. चेतन चेतन उसको बाजू में कर. संदीप बहादुरे बोलवा तुमच्या जवळ त्यांना, थोडं सात्वन द्या त्यांना. आता आलाय तो राहुल आगलावे आणि सामना करेल तो राकेश प्रभू. आखू टप्प्याचा चेंडू आणि अवघड जागेवरती लागलाय. मात्र मी आधीच म्हटलंय की तेच सर्रास गोलंदाज राहुल आगलावे. काहीतरी कानमंत्र दिला होता शकील गौरी यांनी त्याला आणि निखरली त्याची गोलंदाजी. पुढचा चेंडू घेऊन येताना राहुल सामना करेल तो राकेश. पुन्हा चांगला चेंडू, क्षेत्ररक्षण हजर. बघूया, 1 धावा पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी नकारले. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो पंकज पातुरकर. पुसतमध्ये प्रेक्षकांची संख्या तर टेनिस क्रिकेटमध्येच बघायला चांगली मिळते. त्यातल्या त्यात धरती प्रेक्षक असतात की जे फॅन फॉलोअर्स प्रत्येक खेळाडूचे असतात. आता मिलन झालंय संदीप बहादुर यांचं. राकेश पातुरकर जागेवर खेळण्याचा प्रयत्न आणि सरळ आता प्री होम डिलिव्हरी. पंकज पातुरकर खरं तर आता मात्र फ्री होम डिलिव्हरी पाहायला मिळते. सरळ हातामध्ये कॅच तिथे टाकला जाईल, पकडला जाईल आणि विकेटचं पतन. तिसरा गडी बाद होतो आहे अघोर 11 संघाचा 64 धावेने. ज्या लोकांच्या गाड्या बाहेर आहेत त्यांनी व्यवस्थित गाड्या लावायच्या आहे. कृपया पोलीस प्रशासन बाहेर उभे आहेत. कृपया ज्या लोकांच्या गाड्या आडव्या तिडव्या लावलेल्या आहेत, रस्त्यावरती आहेत, तर त्यांनी व्यवस्थित गाड्या लावायच्या आहेत. चलान झाल्यास आमची जिम्मेदारी राहणार नाही. कृपया कृपया मंडळाकडनं आग्रहाची विनंती आहे, पोलीस प्रशासनाची विनंती आहे आणि मंडळाकडून सुद्धा विनंती आहे. ज्या लोकांच्या गाड्या बाहेर आहेत त्यांनी व्यवस्थित गाड्या लावायच्या आहेत. कृपया बसलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे की गाड्या व्यवस्थित लावायच्या आहेत. बोला. चला, ज्या गाड्या आहेत, ज्यांच्या गाड्या आहेत तर त्यांनी गाड्या व्यवस्थित लावायच्या आहेत. रस्त्यावर ज्या गाड्या उभ्या केलेल्या आहेत, ज्या लोकांनी सुंदर षटक, सुंदर चेंडू म्हणावं लागेल या ठिकाणी. अनिल गजबार ज्या ठिकाणी असेल त्यांनी गाड्यासाठी बाहेर जायचं आहे. अनिल गजबार सहकार्य करा. चांगला गोलंदाज आहे राहुल आगलावे, अतिशय माफक दरामध्ये गोलंदाजी करतोय.
चांगला मोठा विकेट काढलाय तो राहुल आगलावे यांनी. आता पुढचं चेंडू घेऊन येताना राहुल. आखू टप्प्याचा चेंडू मोठा टप्पा, मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चुकलाय. गणेश राज आलाय तो. मूर्ती लहान मात्र कीर्ती महान अशा गोलंदाज सुंदरीचा टाकलेला चेंडू गॅपमध्ये टोलून काढला आणि 4 धावा. राजाच्या बॅट मधनं निघणारा हा 4 धावा. या 4 धाव्याने धावसंख्या पोहोचली ती 68 धावा. षटकाची समाप्ती, 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 68. 3 षटकानंतर अगोर संघाची धावसंख्या होती 49 आणि आता 6 षटक झाले तर धावसंख्या झाली ती 68. सहा ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 68 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खरं तर स्वप्नील सर, मागच्या 3 ओव्हर जर आपण उचलून पाहिल्या तर खूप धावांवरती अंकुश लावण्याचा प्रयत्न झालाय. खरं तर ज्या पद्धतीची बॉलिंग झाली आहे मुझम्मिलची, त्याने मात्र 1 धाव खर्च केली. त्यानंतर मात्र आपल्याच परिसरातला हा सितारा राज, ज्या पद्धतीने राहुल आगलावे बॉलिंग केली आहे राहुलने, त्यांच्याही जर पाहिले तर 2 ओव्हरमध्ये त्यांनी 18 धावा आणि 2 विकेट सुद्धा घेतल्यात. त्यामुळे या मॅचमध्ये एक ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स पाहिजे तो परफॉर्मन्स राहुल यांच्या गोलंदाजीमध्ये झालाय. पुढचा ओव्हर 7वा ओव्हर बघूयात कोण असतील गोलंदाजी ट्रॅकवरती. आणि स्ट्रायकिंगला आहे राकेश प्रभू. खरं तर आणि पहिल्याच चेंडूवरती थर्ड अंपायर्स रिव्ह्यू आहे. विकेट.
आपल्या सर्वांचं पुन्हा एक वेळ स्वागत आहे. हा सामना सुरू आहे. खरं तर राकेश प्रभू बाद झाले आहेत आणि आता आले आहेत मोहम्मद ताज. बॅटिंगसाठी पहिलाच बॉल ओम पांडे. आणखीन एक घाटकोपरचा खेळाडू आहे. बॉलिंगसाठी पाहायला मिळतोय ओम पांडे. शॉटअप डिलिव्हरी होती आणि शॉटअप पुल करत असताना या बॉलवरती थोडंसं फंबल जरूर पाहायला मिळते राहुलकडून, परंतु मात्र बॉल वेळीच परत केलाय. सिंगल धाव जोडली जाईल या बॉलवरती. सिंगलच्या मदतीने खरं तर राजला स्ट्रायकिंग येण्याचा प्रयत्न होता आणि त्याने स्ट्रायकिंगला स्वतःला खरं तर त्याच्या पद्धतीने मोहम्मद ताज यांच्यासोबत बोलणंही केलं आणि स्ट्रायकिंगला आले त्यावेळेला राज चांगली बॅटिंग करू शकतो. राज खरं तर संघाचा फिन हिटर म्हणून संघामध्ये त्याची जागा आहे आणि फिनिशिंग टचेस त्या पद्धतीने द्यावे लागतील येणाऱ्या काही बॉल्समध्ये. धावसंख्या 69 धावा 69. ओहो, फटका खेळलाय प्रॉपर आणि बॉलला पाठवलंय सीमारेखा बाहेर. आहे राजचा खरं तर दणका आणि बॉल मैदानाच्या बाहेर आला. षटकार 6 धाब्यांसाठी. तर मी अगोदरच बोललो की फिनिशिंग टचेस देण्यासाठी जाणला जातो राज आणि या बॉलवरती काय फटका खेळलाय आणि अक्षरशः बॉलला पाठवून दिलाय डीप काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या 6 धावा जोडल्या जातील. 6 धावा येतील या फटक्यावरती. या वेळेला बॉल हवे येत आहे परंतु मात्र डीप काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये दुसरा धावेचा कॉल आणि 2 धावा इथे की जोडल्या जातील. येणारा बॉल या ओव्हरचा खरं तर शेवटचा चेंडू असणार आहे. 77 धावा धावफलकावरती 77. 7वा ओव्हर प्रगतीपथाला आहे. ओम पांडे. थोडेसे ओम पांडे जर पाहिले तर महागडेच पाहायला मिळत आहेत आजच्या दिवसामध्ये. 31 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केल्या. दुसरा ओव्हरचा स्पेल त्यांचा सुरू आहे आणि आतापर्यंत 31 धावा त्यांनी खर्च केल्या त्यांच्या बॉलिंगच्या स्पेलमध्ये. फुलटॉस आणि फुलटॉस वरती वा 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 हेलिकॉप्टर आणि बॉल मैदानाच्या बाहेर लँड करेल. आणखीन एक वेळ राजच्या बॅटमधून आक्रमण. बॉल सीमारेखा बाहेर आहे तो षटकार. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर खरं तर राजची चांगली बॅटिंग या मॅच मध्ये. एकूण जर पाहिलं तर 2 षटकार घेतल्या राजने याच ओव्हर मध्ये. धावसंख्या 83, 83 धावा आणि शेवटचे 6 बॉल बाकी या पहिल्या डावातले.
धावसंख्या धावफलकावरती 84 धावा. 84 धावा धावफलकावरती 5 गडी बाद. अघोर 11 संघ 8व्या ओव्हर प्रगतीपथाला आहे आणि चेतन वराडे पूर्ण करत असताना या ओव्हरला पाहायला मिळतील आपल्याला. सचिन इंगोले आता बॅटिंगसाठी. खरं तर एक मोठी विकेट आली आहे राजच्या रूपामध्ये. ते बॉल हवेत आहे. फिल्डर बॉल फिरलाय. आउटफील्ड गतिमान आहे या मैदानाची आणि ज्या वेळेला बॉल फिल्डर जवळून दूर जातो ना त्यानंतर मात्र बॉलला रोखणं थोडंसं कठीणच जातं आणि 4 धावा जोडल्या जातील या बॉलवरती. 88 धावा धावफलकावरती होत आहेत. आणखी 3 बॉल शेष या इनिंगचे पहिल्या डावातले. यात जर पाहिलं तर फ्लाय स्लिपला फिल्डर आहेत. एक सिंगल धाव याही बॉलवरती जोडली जाईल. धावसंख्या 89 धावा. पुन्हा एक वेळ डान्सिंग डाऊन द ट्रॅक गेले परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप खूप जास्त बाहेर. त्यामुळे पंचांनी या बॉलला व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. एक्स्ट्रा इथे जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 90 धावा. 90. पुन्हा एक वेळ जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न परंतु आता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क तितका एवढा झाला नाहीये. डॉट बॉल येईल. ओके बॉलिंग ऍक्शन चेक करायची आहे. तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमने इथे रेफरलची मागणी केली. आपण गोलंदाजाची बॉलिंग ऍक्शन चेक करायची आहे. खरं तर तिसऱ्या पंचांनी या बॉलला नो बॉलची घोषणा केली आहे. चला सामना खेळता ठेवायचा आहे. पहिल्या वेळेला नो बॉल आणि वॉर्निंग दिली जाईल. त्यानंतर पुन्हा एक वेळ जर गोलंदाज पाहिला तर तो सदरील सामन्यासाठी बॅन असणार आहे की ज्याकडे लक्ष द्यायचं आहे. धावसंख्या धावफलकावरती 91 येणारा बॉल फ्री हिट असणार आहे. यावेळेला वाईड आणि प्लस 1 धाव सुद्धा जोडली जाईल.
स्लोवर वन फिल्डर आहे त्याने डोक्यावरून बॉल जाईल. खरं तर मिस जजमेंटल फिल्डिंग अटेम्प्ट तिथं पाहायला मिळतोय आणि या फ्री हिट वरती 4 धावा जोडल्या जातील. 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते आहे अगदी. तिसऱ्या पंचाकडे आणखी एक वेळ मागणी आहे. तिसऱ्या पंचाने पुन्हा एक वेळ बॉलिंग ऍक्शन चेक करायचं आहे. MH 2975-19 क्रमांकाची टू व्हीलर ज्याची कोणाची असेल कृपया इकडे आमच्याकडे आमचे पोलीस कर्मचारी आले आहेत तर कृपया ती गाडी तिथून रस्त्यावरून बाजूला करायची आहे आणि कृपया आपण ती गाडी घेण्यासाठी वाहतूक शाखेमध्ये तुम्हाला जावं लागेल. पंच्याहत्तर 19 क्रमांकाची गाडी आहे. ती गाडी तुम्हाला घेण्यासाठी वाहतूक शाखेत जावं लागेल. फेअर डिलिव्हरी. इथे मात्र नो बॉल असणार आहे. रन घेण्याचा प्रयत्न फेकी केली आहे विकेट कीपरने परंतु मात्र नो बॉल प्लस धावा जोडल्या जातील. इथे एकूण 2 नो बॉल प्लस 2 धावा एकूण 3 धावा येतील या बॉलवरती. या 3 धावेच्या मदतीने 100 धावा पूर्ण झाल्या आहेत अघोर 11 संघाच्या. इथे सुद्धा पहिला रन जोरात घेतलाय. दुसऱ्या धावेचा कॉल होईल का? रनआउटचा चान्स आणि आता मात्र सहजतेने OUT आउट असणार आहे आणि पहिली धाव वेगाने घेतली. 101 धावा बनवल्यात अघोर 11 संघाने. 102 धावांचं आव्हान आहे टीम शमा युनायटेड संघासमोर.
फेंका जाएगा ये बाउंड्री। यकीनन यहाँ से साझेदारी अगर अच्छी होती है, इसमें कोई दौराई नहीं कि आने वाले बल्लेबाजों पे वो परेशानी, वो दबाव रहेगा। ऊंचे कद के ये खिलाड़ी और किस तरह की सोच रहेगी कप्तान कर्णधार की। लक्ष्य रखा है 102 रन। नक्कीच जर पाहिलं तर मुझम्मिल खान जे आहेत ते स्ट्रायकिंगला आहेत. आणखीन एक मुंबई परिसरातला खेळाडू चेतन वराडे आणि गोलंदाजीसाठी आहे खरं तर राकेश प्रभू. राकेश प्रभू यांना टेनिस बॉल क्रिकेटचा पोलार्ड म्हणून एक नवीन ओळख या ठिकाणी प्रेक्षकांनी दिली आहे, त्यांच्या चाहत्यांनी दिले. यकीनन पोलार्ड की तरह ही दिखते और जिस तरह से एक्शन करते, ज़बरदस्त गेंदबाजी की एक्शन उनकी, और ऊंचे कद के गेंदबाज है, राइट आर्म और 2 विकेट गेंदबाजी कर रहे हैं. थोडासा पायात टाकलेला बॉल होता. फुलरलिनचा चेंडू आणि इथे ते ऑन साईडला जर पाहिलं तर डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये सहजतेने खेळला जाईल. मुझम्मिलच्या बॅटमधून एक सिंगल धाव येते. ते तर आर के सर जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर सामने पाहिले आपण कालच्याही दिवसामध्ये आणि त्या अगोदर पहिल्याही दिवसामध्ये चुरस्थिती सामने झालेत, त्यामुळे प्रेक्षक ज्या सामन्याची अपेक्षा करतात तशा पद्धतीचे सामने या संपूर्ण स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. यकीनन जिस तरह का टारगेट रखा है 102 रन चाहिए, तो यहाँ सिंगल डबल से तो काम नहीं चलेगा. एक छोर से एक बल्लेबाज को आक्रामक भूमिका निभानी पड़ेगी. चेतन वराडे इथे अपील झाली आहे. खचाकर स्टेडियम काफी तादाद में दर्शक यहाँ पर इस मैच का लुत्फ उठा दे. मंच पे बैठ के मान्यवर कीमती वक्त देकर हल्का सा आवाज आया है. बल्ले का अल्टा है, लेके गेंद सीधी विकेट कीपर के दस्तानों में गई थी, और क्या किफायती गेंदबाजी, और एक बड़ी मछली को जाल में फंसाया है. ये साझेदारी को जब तोड़ते हैं आप तो मनोबल बढ़ जाता है, आत्मविश्वास बढ़ जाता है. गेंदबाज का प्रभावित किया, कप्तान को संतुष्ट होंगे. देखना है वन डाउन की भूमिका निभाने के लिए आप कौन आता है. आप आएंगे महाराष्ट्र पुलिस महेश बाबर बल्लेबाजी के लिए. ये ऐसे बल्लेबाज है नितिन, मैं बता दूं, इनके पास वो शैली है, इनके पास वो जज्बा है, इनके पास आत्मविश्वास है. ये बल्लेबाजी करना जानते हैं. बहुत सारे शॉट इनके पिटारे में जाने का पिटारा खोलेंगे. ज़रूरत है आज पारी खेलने की अपने टीम के लिए. वो यादगार पारी खेले जिस बल्लेबाजी के लिए वो जाने जाते हैं. पर क्या किफ़ायती ऊंचे कोटि की दर्जे की गेंदबाजी, आला दर्जे की गेंदबाज, और जिस तरह से विकेट टू विकेट गेंदबाजी कर रहे, कोई मौका नहीं दे रहे हैं नितिन. लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन. बॅकफुटला जात चांगला खेळलाय. बॉल हवेत, विकेट विकेट आली आहे इथे. खरं तर पहिल्याच बॉलवरती इथे मात्र महेश बाबर यांचा खेळ समाप्त केला जाईल. इथे शून्यावरती बाद धक्का क्रमांक लागोपाठ दुसरा लागतोय टीम शमा युनाइटेड संघाला. यकीनन बैक टू बैक विकेट गिरने के बाद थोड़ा सा दिक्कत में परेशानी में आती हुई यहाँ से जब बड़े लक्ष्य का पीछा करे तो उसका शायद प्रेशर होता है, दबाव होता है. यहाँ से दबाव अगर उभारना है तो एक बल्लेबाज को तो आक्रामक शॉट लगाने पड़ेंगे, क्योंकि यहाँ पर जितने सिंगल डबल देंगे, यहाँ अगर विकेटा गिरते जाएंगे तो पलड़ा भारी हो जाएगा गेंदबाजों का और आत्मविश्वास कम हो जाएगा बल्लेबाजों का. अब आ गए नेक्स्ट बल्लेबाज पप्पू. कौन कहता है आसमान में सुराग नहीं होता, कौन कहता है आसमान में सुराग नहीं होता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो. और यहाँ तो उछाल उछाल कर ही बल्लेबाजी करनी पड़ेगी. चौके छक्कों की बरसात चाहिए. सिंगल डबल कोई मायने रखता नहीं. और दो बैक टू बैक 2 विकेटें जाने के बाद धराशायी होती हुई बल्लेबाजी और निखार होते हुए गेंदबाजी में परिवर्तन. आप गेंदबाज आए हैं. आता बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील आमिर राशद, पप्पू आता बॅटिंगसाठी आले. त्यांनी स्ट्रायकिंगला आहे मुझम्मिल खान.
बॉलिंग साठी सुद्धा एक आणखीन एक आयकॉन पाहायला मिळतोय. टीम अघोर संघाचा राज पाहायला मिळतील. 102 धाव्यांचं मोठं लक्ष आहे आणि लक्ष्याचा पाठलाग करत असताना तुम्हाला त्या पद्धतीची सलामीला बॅटिंग करत असताना पॉवर प्ले मध्ये धावा कराव्या लागतील. नेमके सर यकीनन पावर प्ले में अगर 2 विकेट गिर जाते तो प्रेशर होता है. इथे मात्र फटका खेळलाय. बॉल हवेत आणि पहिल्याच बॉल वरती आल्या आल्या राज आले आणि विकेट आपल्या सोबतीला घेऊन आलेत. मुजम्मिल खान सारखा एक विध्वंसक बॅटर, सलामीचा फलंदाज आज मात्र 5 धावा करून सस्त्यात बाद होतोय आणि शमा युनायटेड संघाला लागतोय तिसरा धक्का या रन चेज मध्ये. यकीनन खराब शुरुआत यहाँ पर जानी जाएगी. यहाँ पर बल्लेबाजों की और क्या की पाई थी गेंदबाजी. यहाँ पर सराहना करनी होगी गेंदबाजों की, जिस अंदाज में गेंदबाजी कर रहे हैं, धराशायी कर रहे हैं और लाजवाब शुरुआत तो की है गेंदबाजी की, पर बल्लेबाजी में उतनी दमखम नहीं दिख रही है. पिछड़ती हुई बल्लेबाजी. ताश 52 ताश के पत्तों की तरह बिखरता हुआ ये बल्लेबाज. ये इनिंग जो है यहाँ पर ले चलते मैदान पर. आंखों निकाल राज, क्या राज लेके आया है अपने सीने में और क्या बेहतरीन विकेट का पतंग. एक महान बल्लेबाज को आउट किया. बॅटिंग साठी सोनू. नवनीत मैं बता दूं, यहाँ से अगर साझेदारी नहीं रहेगी तो दबाव बढ़ता जाएगा, क्योंकि 5 रन पर 3 विकेट खो दिए आपने. ये अच्छे संकेत है टीम के लिए. बॅटिंग साठी सोनू आहेत. पहिल्याच बॉल वरती बागपुटला जात पुन्हा एक वेळ कट करण्याचा प्रयत्न आणि हा निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. उमरखेडचा सोनू आहे बॅटिंग साठी. खरं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आमिर राशिद आहेत, जे की एक अनुभवी एक्सपिरियन्स बॅटर आहेत. बॅकफुटला खेळलाय. फिल्डर आहेत तिथे. याच फटक्यासाठी अगदी या शॉट बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर ठेवला गेलाय आणि तिथे कोण पाहायला मिळते, संदीप बहादुरे आहेत. लेकिन बहुत ही बहादुर का काम होता है. अगर गेंदबाज को फील्डिंग का साथ मिलता है तो गेंदबाज का आत्मविश्वास 7वें आसमान पे होता है. इसमें कोई दौरा ही नहीं कि जिस तरह से फील कर रहे हैं तो 100 मार के दे रहे हैं आप. और क्या बेहतरीन फील्डिंग, लाजवाब. आणि खरं तर संदीप बहादूर यांचा चाहता वर्ग आज मात्र खुश आहे. पुन्हा एक वेळ सहजतेने ड्राईव्ह केला. या बॉलला सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न आणि सिंगल धाव इथे जोडलीही सुद्धा जाईल. दुसरा ओव्हर प्रगतीपथाला आहे आणि धावसंख्या धाव फलकावरती 6 धावा. सुरुवात जर पाहिली तर बॅटिंग मध्ये जशी पाहिजे तशी झाली नाही शमा युनायटेड संघाची, परंतु मात्र गोलंदाजीमध्ये जशी सुरुवात पाहिजे ना अघोर संघाची तशी झाली आहे. लेकिन बल्लेबाजी उतनी खास नहीं, पर गेंदबाजी भी वो काफी निखार आता हुआ, इसमें कोई दौरा ही नहीं. पायवाट टाकला इथे गॅप मध्ये आहे, परंतु फिल्डर चांगला प्रयत्न करतायत तिथे. ताज आहे तिथे फिल्डिंग साठी आणि खरं तर महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहेत. आणि चाहता वर्ग आज मात्र खूप जुळलाय दोन्ही संघाचा. यहाँ से क्या सोच रहे होंगे तानाजी के ओनर स्पॉन्सर अमित पवार और मनोज खाड़गे. अच्छा शॉट, इस बार स्क्वायर लेग की ओर खेल दिया इसे 4 रन के लिए. गेंद जाएंगी दर्शकों की भीड़ में, मौका देख के चौका लगाते हुए. नक्कीच प्रॉपर फटका होता. इथे जर पाहिलं तर आमिर राशिद यांच्या बॅट मधून 2 ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम शमा युनाइटेड. शमा यूनाइटेड को यहाँ से तो अगर रन बनाना है तो एक या बड़े यादगार पारी, एक बल्लेबाज को तो आक्रामक भूमिका निभानी पड़ेगी, एक रिस्क उठाना पड़ेगा. जब टॉस जीता था शायद यहाँ पर बल्लेबाजी का फैसला, पर तानाजी ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी ली थी. वहाँ थोड़ी सी शायद उनसे गलती हुई है, उस गलती को सुधारना चाहेंगे. यहाँ पर क्या सोच रहे होंगे उनके ओनर स्पॉन्सर मनोज खाड़गे. और मैं बता दूँ जिस तरह से ड्रेसिंग रूम में क्या रणनीति बन रही होंगी दूसरे मैच के लिए. पर ले चलते मैदान पे आंखों देखा हाल, 102 रन का टारगेट और आसानी से 3 विकेट चले गए. अब पुढचे 36 बॉल आणि 100 जर पाहिलं तर 102 धावांचा पाठलाग करत असताना 36 बॉल मध्ये आता 90 धावा करायच्या आहेत.
स्ट्रायकिंगला आहे सोनू, उमरखेडचा खेळाडू आहे. पायात ओ. टाकला, समोर टाकलेला बॉल बॅटच्या खालून अगदी वेगाने निघून गेलाय. बघा सर, एमके सर, जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्हाला पुसद परिसरातील खेळाडू चमकताना पाहायला मिळत आहेत आणि ही खरं तर एक आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. खरं तर पुसद परिसरातील खेळाडूंसाठी ही स्पर्धा आपण दरवर्षाला घेऊन येतो आणि याही वर्षाला कालच्याही दिवसामध्ये आणि पहिल्याही दिवसामध्ये पुसदचेच खेळाडू चमकले आहेत. यकीनन बहुत अच्छी बात है सर्कल का लिए. ओहो, फुलटॉस बॉल पायावर टाकलाय, जसा टाकला सोनूने तसाच फेकून दिला या बॉलला डीप स्क्वेअर म्हणून यांच्या पलीकडे. उमरखेडची ही आहे ताकद, हा उमरखेडचा खेळाडू, हा सितारा इथे मात्र चमकतोय. षटकार पाहायला मिळेल. यकीनन पुष्पा झुकेगा नहीं और बल्लेबाज सोनू रुकेगा नहीं और गेंद जाएंगी. ये फेयर नहीं, ये फायर शॉट है और गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन के लिए करारा शॉट. लाजवाब बल्लेबाजी करनी ही पड़ेगी. टारगेट का पीछा कर रहे हैं आप. खरं तर बघा, वाईटचा इशारा या दरम्यान नक्कीच पाहायला मिळतोय, परंतु आपण कौतुक करायला पाहिजे. आपण जरूर ऑल इंडिया ओपनचे आयकॉन या स्पर्धेला बोलवत असलो, परंतु मात्र ती धमक आहे पुसद परिसरातील खेळाडूंमध्ये. त्यांना माहिती आहे की आम्ही आयकॉनपेक्षाही कमी नाही आहे. आणि कालच्याही दिवसामध्ये मला आठवतं त्या ठिकाणी जर पाहिलं तर अभयनं चांगला खेळ केला. इथे मात्र बॉल हवेत आहे, परंतु बॉल पर्यंत फिल्डर पोहोचतील का? इथे प्रयत्न जरूर झाला होता कॅच घेण्याचा. किरण गायकवाड यकीनन फालतू में दौड़ के गेंदबाजी करके कैच लेना इतना आसान नहीं होता. अपन कोशिश अच्छी की, ट्राई अच्छा किया और पहुंच भी गए थे गेंद तक, पर कलेक्ट कर नहीं पाए. नक्कीच प्रयत्नाला फार महत्व आहे. तुम्ही कोणतंही काम उचलून बघा, त्यामध्ये जर तुम्ही 100% दिलं तर नक्कीच त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होऊ शकतं. प्रयत्न करत राहणं फार गरजेचं आहे. इथे सुद्धा थोडासा पायावर टाकलेला बॉल ऑन साईडला मात्र दिशा देण्याचा प्रयत्न. आणि आमिर राशिद पप्पू यांना माहिती आहे दुसऱ्या बाजूला सोनू चांगली बॅटिंग करतोय, त्यामुळे सिंगल घेतली आणि सोनूला स्ट्रायकिंगला आणलं. एक अच्छे बल्लेबाज की ये निशानी है. उम्र ज्यादा है, तजुर्बा उससे भी ज्यादा. 4-5 हजार मैचेस का अनुभव है पप्पू के पास में और वो अनुभव का पूरा फायदा उठाते अपने स्ट्राइक बल्लेबाज को स्ट्राइक पर लाना चाहते, तो अच्छे संकेत है ये. नक्कीच आता पुन्हा एक वेळ सोनू स्ट्रायकिंगला, परंतु मात्र बॅटच्या खालून यावेळेला निघून गेलाय हा बॉल. ताकद आहे सोनू यांच्याकडे ते मोठ्या फटक्यांचे, परंतु मात्र दुसऱ्या बाजूला किरण गायकवाड सुद्धा त्या पद्धतीने बॉलिंग करू शकतात आणि त्यांनी ते करून दाखवलंय आतापर्यंत. आसमान से सूरज आग उगलता हुआ, क्या बल्ला आग उगलेगा इनका. क्या सूरज की किरणें किरण की तरह फिर विकेट लेके चल जाएगी. सोनू नाय पुन्हा एक वेळ ऑन साईडला खेळून काढलाय. डीप काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये फंबल झालाय, चुकी झाली आहे. आणि खरं तर जशी चुकी झाली, फंबल झालं, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. यकीनन गलती की गुंजाइश नहीं. देखा कि थोड़ा सा मिसफील्ड हुई है, वहाँ पूरा फायदा उठाया बल्लेबाजों ने और रनिंग द विकेट. जब अगर मैं बता दूं, यहाँ अगर पहला रन तेजी से लेते दूसरा रन आसान हो जाता है बल्लेबाजों के लिए. तर ओव्हरची होते इथे समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर या रन चेज मध्ये 23 धावा धावफलकावरती होत आहेत. क्षमा युनायटेड संघाच्या पुढचे 30 बॉल आणि 79 धाव्यांची गरज. 79 करायचे आहेत पुढच्या 30 बॉल मध्ये. 16-85 16 का रन रेट. क्रिकेट अनिश्चितों का खेल है, कुछ भी बता नहीं सकते कौन टीम यहाँ पर जीतेगी. और क्या किफायती गेंदबाजी की है सभी गेंदबाजों ने. सराहा है, कप्तान को प्रभावित किया है. क्या सोच रहे हैं कि पप्पू को किस तरह किस अंदाज में बल्लेबाजी करने के लिए जाने जाते हैं. चला प्रेक्षक मस्के बाहेर यायचं आहे. चला मस्के, थोडस पळा, जोरात पळा, रनिंग करा. क्या बात आहे. चला 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 मस्के बाहेर यायचं आहे. ओहो, इथे जागेवरून खेळलाय आमिर राशिद पप्पू. खरं तर विदर्भ टायगरची दहाड मैदानाच्या आतमध्ये बॉल मैदानाच्या बाहेर आलाय षटकार. खरं तर ज्या सीझन मध्ये आमिर राशिद पप्पू खेळण्यासाठी आले ना,
यकीनन सिंगल निकाल के दिखता है, बड़ा शॉट लगाते हैं, सिंगल निकल लिया। एक अच्छे खिलाड़ी की और बड़े बल्लेबाज की ये निशानी होती है कि आप बड़े शॉट लगा रहे थे उसके पीछे सिंगल रोटेट करना भी ज़रूरी होती है। यहाँ तो बल्लेबाज को चलना ही पड़ेगा, ये गाड़ी रुकनी नहीं चाहिए, पर देखना है किस तरह की रफ्तार में गिरफ्तार करते हैं बल्लेबाज को। क्या यहाँ से विकेट आएगा कि ये साझेदारी को तोड़ पाएंगे? सोनू के पास अच्छा मौका बल्लेबाजी करने का। सोनू यावेळेला जर पाहिलं तर सोनू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट टर्म डिलिव्हरी होती परंतु थोडेसे लेट झाले. खरं तर हा फटका तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळतात सोनू, परंतु यावेळेला मात्र ते टायमिंगचा प्रयत्न होता, ते टायमिंग मात्र आता झाला नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळेल. आता सुद्धा जागा बनवण्याचा प्रयत्न. ओहो, कॅच ड्रॉप झालाय. खरं तर इथे कॅच ड्रॉप झाला आणि कॅच जसा ड्रॉप झाला चुकीही झाली आणि कॅच जसा ड्रॉप झाला चौकारही पाहायला मिळतो एमके सर. यकीनन पकड़ो कैच, जीतो मैच, कैचेस विन द मैचेस. वही गलती कर दी यहाँ पर और उसका पूरा फायदा उठाया 4 रन के साथ, और किस्मत भी बहादुरों का साथ देता अनिकेत. और यहाँ पर क्या मुकद्दर लेके आया है बल्लेबाज सोनू. आज इनका दिन अच्छा रहा है बल्लेबाजी के लिए. खरं तर कॅच कोणी सोडलाय? अजय झोडगे तिथे होते आणि अजय झोडगे सहसा कॅच सोडत नाहीत, परंतु आज मात्र थोडंसं मला असं वाटतं की डोळ्यामध्ये थोडंसं कचरा वगैरे गेले असेल किंवा मग सूर्याची किरणे डोळ्यावरती आले असतील असं म्हणण्यास हरकत नाही. की प्रेम पौड यांचा धाक होता असं म्हणण्यास हरकत नाहीये. जागेवरून खेळलाय बॉल हवे तो, परंतु मात्र इथे फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. कोण होतं तिथे? संदीप बहादुर पाहायला मिळत आहेत. छोटा बम बड़ा धमाका, बेहतरीन फील्डिंग. और यहाँ पर जिस तरह से फील्ड की है, यकीनन मैं बता दूँ अनिकेत, यहाँ पर गेंदबाजी अगर गेंदबाज कर रहा हो और फील्डर का साथ अगर गेंदबाज को मिलता है तो यहाँ से गेंदबाज उभरते हुए सितारे किस तरह गेंदबाजी करते हैं. सोनू 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 आज मात्र सोनू प्रयत्न करतोय, झडतोय, संघर्ष करतोय, परंतु मात्र या डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 34 धावा, 3 गडी बाद. पुढचे 24 बॉल आणि 68 धाव्यांची गरज. इसके बाद का तीसरा मुकाबला खेला जाएगा, बहुत ही बेहतरीन मुकाबला रहेगा वो. अमित पवार, मनोज खाड़गे क्या रणनीति बनाते हुए अपने मैच के लिए कि टॉस जीत के उन्होंने पहले गेंदबाजी ली थी, क्या बल्लेबाजी लेंगे यहाँ अगर टॉस जीतते हैं तो? ये तो आने वाला वक्त बताएगा. अच्छी गेंद थी, जड़ में डाली थी, खोद के निकाला इसे. पहला रन तेजी से लिया, दूसरा रन लेना चाहते थे, मना करते हुए, क्योंकि जानते हैं कि जोखिम भरे रन नहीं लेना चाहते, यहाँ रिस्क बड़ा हो सकता है. क्योंकि टारगेट बड़ा है तो एक बल्लेबाज को तो यहाँ से आने के बड़े शॉट लगाना पड़ेगा. सिंगल डबल आपका आत्मविश्वास घटाएगा और बड़े शॉट आपका आत्मविश्वास जरूर बढ़ाएगा, इसमें कोई दो राय नहीं. नक्कीच पहिल्या बॉलवरती सिंगल आली आणि सोनूला पुन्हा एक वेळ स्ट्रायकिंगला आणण्याचा प्रयत्न आहे. सोनूला माहिती आहे या मैदानावरती कशा धावा करायच्या आहेत. पुढचे 23 बॉल 67 धाव्यांची गरज आहे आणि किरण गायकवाड पुन्हा एक वेळ तयार बॉलिंगसाठी. जागेवरून आणखी एक वेळ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अपील झाली आहे, मात्र चेक केला यावेळेला अजित मोहितेने. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये अजित मोहिते पाहायला मिळतात आपल्याला. खरं तर अनेक प्रेक्षक जे आहेत ते यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेत, त्यांचंही मी समालोचक अनिकेत सहर्ष स्वागत करतोय. आपलं प्रेम खरं तर या स्पर्धेवरती असंच असू द्या पुढचे 4ही दिवस. आणखीन एक वेळ लोअर फुल टॉस होता आणि इथे आणखीन एक डॉट बॉल. एमके सर प्रत्येक डॉट बॉल ने इथे प्रेशर वाढेल, दबाव वाढेल. यकीनन बढ़ जाएगा. जिस तरह से आसमान से सूरज के किरणें मैदान पर, ये किरण क्या बेहतरीन रोशनी फैला रहा अपने गेंदबाजी से. यकीनन जितनी तारीफ की जाए, सराहना की जाएगी यहाँ पर किरण की. इथे मात्र बॉल हवेत. आता मात्र इथे कोणती चुकी पाहायला मिळणार नाहीये.
अजय पुन्हा एक वेळ बॉलच्या खाली आणि यावेळेला कॅच पकडला जाईल आणि गलती की- धक्का क्रमांक 4 लागतोय. गलती की गुंजाइश नहीं है क्योंकि एक बार चांस दिया था, मौके का फायदा नहीं उठाया, जुदान का फायदा नहीं उठाया और वही खिलाड़ी ने कैच छोड़ा था, वही खिलाड़ी ने कैच पकड़ लिया. अब आ रहे बल्लेबाज मूर्ति लहान, कीर्तिमान, छोटा बम बड़ा धमाका. आणि खरं तर जसा कॅच पकडला अजयने त्यानंतर प्रेम पहुड यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळते आहे. चेहरे पे मुस्कुराहट रहना जरूरी है खेल खिलाड़ी के. जब भी खिलाड़ी को प्रोत्साहन मिलता है, हौसला बढ़ता है, आत्मविश्वास बढ़ता है. पण धराशायी होती हुई बल्लेबाजी. बॅटिंगसाठी ओम पांडे. ओम पांडे आल्यात बॅटिंगसाठी. काय पुढचे 20 बॉल 67 धावा होतील का एमके सर? तुमचा अनुभव काय सांगतो काय इथून या मॅच मध्ये धावा होतील? एक मोठं ओव्हर या मॅच मध्ये पुन्हा एक वेळ शमा युनायटेड संघ पलटवार होईल. जिस तरह की गेंदबाजी किरण कर रहे हैं, इस अंदाज में अगर गेंदबाजी होती रही तो बल्लेबाजी थोड़ी परेशानी में. पर क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है. पांडे जी अगर कमाल करते हैं, यहाँ पर कमाल करते हो पांडे जी. अगर कमाल कर देती है पांडे जी ने, ये अब बेटर मौका है, इससे बेटर मौका नहीं है बल्लेबाजी का. अभी नहीं तो कभी नहीं. ओहो जागेवरून खेळलाय बॉल हवेत परंतु मात्र फिल्डर बॉल पर्यंत संदीप येतील तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल. अगदी लेझी आलेत बॉल वरती त्यामुळे 2 धावा इथे जोडल्या जातील. 2 धावा होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती आता ओम पांडे यांचं सुद्धा वैयक्तिक खातं ओपन होते. पुढचे 19 बॉल आणि 65 धाव्यांची गरज. कमाल की गेंदबाजी है और सिंग देखने मिल रही है. लेग कटर ऑफ कटर खड़ा थे, ब्लॉक और यॉर्कर तो परफेक्ट डालते हैं और ललचाते बल्लेबाज को. अच्छा मिशन लाते हैं ना अपने गेंदबाजी में. इथे बघूयात फटका चांगला खेळलाय. पंचांचा इशारा येण्याचा बाकी असेल. ओके तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे बाउंड्री चेक साठी. बघायचं आहे तिसऱ्या पंचांनी. थर्ड अंपायर की तरफ गए हैं. मेन अंपायर क्या सिग्नल आएगा वहां से. काफी नाराज है महेश बाबर जिस अपने बल्लेबाजी को लेकर. शॉट अच्छा लगाया था पर फील्डर को ढूंढ निकाला था महेश बाबर ने. पर यहाँ पर सोचने पे मजबूर होंगे कप्तान कर्णधार. अभी तक पप्पू खेल रहे हैं नॉट आउट. फिर से आ गए यहाँ के दर्शकों के बहुत बड़े फ्रेंड जो कि पोलार्ड के नाम से जाने जाते हैं. गेंदबाज 1 नंबर का खिलाड़ी, 1 नंबर टी शर्ट पहनकर यहाँ पर देखना है बल्लेबाजी करने के लिए. जो कि हुनर खिलाड़ी और एक अनुभव बल्लेबाज उनके सामने. किस तरह से फायदा उठाते हैं अपने अनुभव का पप्पू. काफी ऊंची उठी गेंद. देखना विकेट कीपर के दस्तानों में जाके फंसेगी या फिर लैंड में गिरेगी. एक ही लैंड में गिरी. यहाँ पर जब तक गिरती संभलते और यहाँ आसानी से 2 रन पूरे कर लिए. रनिंग द बिटवीन द अच्छी रही है. बल्ले का कनेक्शन सही नहीं था. टॉपेज लगा था, ऊपरी की बल्ले पे लगी थी गेंद सीधी आसमान के छूती हुई गेंद सीधी लैंड में गिरी. और यहाँ से लेके चलते हैं मैदान पे. और जिस तरह की सोच अगर अच्छी गेंदबाजी हो रही है, गेंदबाजी में वो कमी नहीं पर बल्लेबाजी में वो दमखम दिखाना पड़ेगा बल्लेबाज को. ये बेहतरीन शॉट इसी के लिए तो जाने जाते हैं. बल्ले की आवाज सुनो, छेका है फरमान सुनो. आधा दर्जन रन पप्पू के बल्ले से. अनुभव का पूरा फायदा उठाया. उम्र ज्यादा, तजुर्बा उससे भी ज्यादा पप्पू का. पप्पू चले चप्पू चलाते हुए. गेंद गई सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए. इसी 6 रन के साथ लक्ष्य पहुंचाया.
आता 49 धावा धावफलकावरती 16 बॉल आणि 53 धावेंची गरज. 16 बॉल मध्ये करायच्या आहेत 53 धावा. आमिर राशिद पप्पू चांगली बॅटिंग करत आहेत. इथून खरं तर आमिर राशिद पप्पू यांची बॅट जर चालली तर या मॅच मध्ये पुन्हा एक वेळ शमा युनायटेड संघ पलटवार करण्याचा प्रयत्न करेल. बरोबर रखा है आपने, ये अच्छी बात है कि ये जितने बड़े शॉट लगाएंगे उतना नजदीक जाएंगे. ओहो आखूड टप्प्याचा बॉल राकेश प्रभूने ओळखलं. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंचांचा. पहिला बाउन्सर पाहायला मिळतोय. वो भी तीखा बाउंसर था यार, ये बहुत बेहतरीन बाउंसर, क्योंकि हाइट का पूरा फायदा उठाते हैं और तीखा बाउंसर लगाया, जख्म पे नमक लगाते हुए गेंदबाज. 15 बॉल 53 धावेंची गरज. 15 बॉल मध्ये करायच्या 53 धावा या मॅच मध्ये. यावेळेलाही थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न. आउटसाइड दी ऑफ स्टंप. अप्रतिम चेंडू आणि इथे सुद्धा एकही धाव जोडली जाणार नाहीये. यकीनन युवा खिलाड़ी इस गेंदबाज को देख रहे तो सीख लेने चाहिए. टूर्नामेंट में जिस तरह से मैचेस खेलने के लिए आपको मौके मिलते हैं तो किस तरह की गेंदबाजी कर रहे हैं. ऑफ स्टंप टू ऑफ स्टंप गेंदबाजी करेंगे, बल्लेबाज कोई ना कोई गलती जरूर करेगा, इसमें कोई दौरा नहीं. लाजवाब गेंदबाजी, ऊंची कोटि के दर्जे की गेंदबाजी. पुन्हा एक वेळ जागेवरून खेळलाय. जागेवरून हा येतोय धमाकेदार सिक्सर. आणि अब की बार मौसम ने ऐसी शरारत की, मेरा घर छोड़ के पूरे शहर में बरसात की. रनों की बरसात करना जानते हैं, ये वो खिलाड़ी हैं, इनके पास अनुभव है, पर ये साझेदारी तोड़नी पड़ेगी, वरना जिस अंदाज में ये बल्लेबाजी कर रहे हैं आने वाले कुछ गेंदों में बड़े हिट लगाने के लिए चले जाएंगे. और ये वाइट के साथ में 2 रन के साथ में बढ़ता हुआ स्कोर 57 रन. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेयर डिलीवरी यहाँ पर अब चाहिए जीत के लिए 18 गेंदों में. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 56 धावा धावफलकावरती होत आहेत. 12 गेंदों में चाहिए. 12 बॉल 46 धावेंची गरज. यकीनन 12 गेंदों में जिस तरह से लक्ष्य चाहिए, कठिन लक्ष्य है, पर क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है. गेंदबाजी में परिवर्तन. अब गेंदबाज
सामना करेंगे पप्पू। 12 बॉल आणि 46 धावेची गरज संदीप बहादुरे बॉलिंग साठी। खर तर या बटन ओव्हर मध्ये किती धावा येतील यावरती लक्ष आहे। एमके सर 12 बॉल 46 धावेची गरज आहे। कुछ भी हो सकता है। पहिलाच बॉल पायात टाकलाय, बुंडात टाकलाय। खर तर यॉर्कर डिलिव्हरी आणि खोदून काढण्याचा प्रयत्न इथे जरूर झालाय, परंतु मात्र एकच धाव जोडली जाईल। आता 11 बॉल 45 धावा कराव्या लागणार आहेत। जड़ में डाली थी गेंद और 11 गेंदों में 45 रनों की जरूरत है। यहाँ पर सिंगल डबल आत्मविश्वास घटाएगा और जितने बड़े शॉट लगाएंगे आप तो ये पारी एक छोर से तो आक्रामक होनी चाहिए, वरना बिखर जाएगी ये बल्लेबाजी। यावेळेला ही बॉल ऑन साइडला आहे, फिल्डर आहे तिथे राकेश प्रभू बॉलला परत करतील, तोपर्यंत मात्र एक सिंगल धाव जोडली जाईल। 10 गेंदे 44 रन, एक अनुभव स्ट्राइक पर बल्लेबाज मौजूद पप्पू। यहां से जितने गेंदे खेलेंगे उतने बड़े हिट लगाना पड़ेगा, क्योंकि किफायती गेंदबाजी हो रही है, कोई मौका नहीं दे रहे बल्लेबाज को। बढ़िया शॉट, इसे हवाई फायर किया, ये हेलीकॉप्टर जाके लैंड में गिरेगा और देखे जाएगा पूरे 6 रन। जिसकी राह तकरते इंतजार तक आप पप्पू, जिसकी राह तकरते तक आप पप्पू, उसकी कुछ मजबूरियां रहेगी पप्पू, वरना प्यार बेवफा नहीं होता। और प्यार बेवफा नहीं होता, पर गेंद को बेवफा कर दिया 6 रन के लिए। और यहां से गेंद को परखते हुए आप सागर यावेळेलाही पायावर टाकलेला बॉल आणि डोक्यावरून केजीच्या बॉल जातोय डीप स्कोर बॉललाईनच्या पलीकडे, एक टप्पा उसळी खात पंचांचा इशारा चौकार। खरं तर ज्या चौकाराची गरज होती तो चौकार आलाय, षटकार चौकार। पुढचे 8 बॉल आणि 34 धावेची गरज। आग का दरिया है और डूब के जाना है, नैया को पार लगाना है, तो पप्पू भैया का खेलना जरूरी है। यहां से ये विकेट निकलना भी जरूरी, वरना जिस अंदाज में स्फोटक बल्लेबाजी कर रहे हैं मुझे नहीं लगता कि पप्पू रुकने वाले हैं। नक्कीच 8 बॉल आणि करायचे आहेत या मॅच मध्ये। पुन्हा एक वेळ समोर टाकलाय, बॉल हवेत आहे आणि डोक्यावरून उसळी खाईल आणि बॉल आमिर राशिद विदर्भ टायगर पप्पू आणि खरं तर मैदानाच्या आतमध्ये बरसतोय आणखीन एक चौकार। पानी से नहाकर लिबास बदलते और पसीने से नहाकर इतिहास बदलते, और इतिहास के पन्नों पर नाम लिखना जानते हैं। इनके पास वो अहमियत है, इनके पास वो काबिलियत है, इनके पास वो क्षमता है, इनके पास वो स्ट्रगल है, वो रणनीति अपनाते हैं। 7 बॉल 30 धावेची गरज। 7 बॉल मध्ये 30 धावा करायच्यात, काही शेवटच्या बॉलवरती आणखीन एक मोठा फटका येईल का, की पलटवार करतील संदीप बहादुरे। हा बरोबरीचा सामना आणि खरं तर प्रेक्षक सुद्धा या सामन्याचा अगदी पुरेपूर आनंद घेत आहेत। 7 बॉल 30 करायचे आहेत, गेम ऑन। अकुटब्याचा बॉल, फटका फसलाय, बॉल हवेत, फिल्डर बॉल पर्यंत येतील का, परंतु मात्र बॉल सरळ पलीकडे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये विदर्भ टायगर पप्पू दहाड़ मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक षटकार। शेर जब घायल हो जाता है, शेर जब घायल होता है तो अपनी छाप मारना नहीं छोड़ता, और जख्मी शेर की तरह टूट पड़े हैं ये डेंजर टाइगर, ये विदर्भ का टाइगर पप्पू। कौन कहता है आसमान में सुराग नहीं होता, एक पत्थर तो तभी से उछालो यार, और क्या उछाल के खेल रहे हैं अपने पारी को और ले जा रहे हैं जीत के अग्रसर करते हुए। खचाखच स्टेडियम, काफी तादाद में यहाँ दर्शक बिना क्रिकेट सुना, दर्शकान पान जान शान पुसद के सरजमी की पहचान, इसीलिए तो एकता का प्रतीक कहा जाता है पुसद को।
6 गेंदें और जीत के लिए चाहिए। 6 गेंदें 24 रन। क्या सोच रहे होंगे स्ट्राइक बल्लेबाज, क्या अपने प्रमुख बल्लेबाज को स्ट्राइक पर लाएंगे पर आगे गेंदबाजी के लिए। सबके दिल के धड़कनें बंद होती हुई और दर्शकों में बता दूं काफी रोमांचक मैच होने की संभावना। अनिकेत 6 गेंदों में 24 रन चाहिए, कुछ भी हो सकता है। जो भी कमजोर दिल का व्यक्ति हो ये मैच ना देखे यहां से चला जाए, क्योंकि यहां से हॉस्पिटल काफी दूर। बहुत ही रोमांचक मैच होने की संभावना। जबरदस्त मैच, 6 गेंदे और 24 रनों की जरूरत जीत के लिए। नक्कीच सर, एमके सर तुमचा वेळ घेईल, परंतु मात्र 6 बॉल 24 धाब्यांची गरज आहे आणि खरं तर या मॅच मध्ये मला असं वाटलं की शेवटच्या 6 बॉल साठी सागर नरसिंग पाहायला मिळतील, परंतु मात्र इथे खरं तर सागर नरसिंग सारखा एक एक्सपिरियन्स बॉलरची गरज होती इथून सामन्याला जिंकून देण्यासाठीची। 6 बॉल आणि 24 धाब्यांची गरज आहे। हो इथे काय पाहायला मिळते, रनआउटचा चान्स आणि खरं तर रन आउट होतील इथे। तर धक्का क्रमांक नक्कीच 5वा लागतोय या मॅच मध्ये। चला नवीन बॅटरने लवकर दाखल व्हायचंय। चलो भैया जल्दी चलो। 5 गेंदे यहां से पप्पू अगर खेल गया अनिकेत तो चप्पू चलाने में उतनी देर टाइम लगेगा नहीं, पर किफायती गेंदबाजी कर रहे हैं और ऊंचे कद के गेंदबाज हैं और काफी हुनर है इनके पास, काफी चालाक चतुर गेंदबाज है और वेरिएशन काफी अच्छा कराते हैं और स्विंग कराते हैं। लेग कटर ऑफ कटर कराने में तो जवाब भी नहीं इनका, ललचाते हैं बल्लेबाज को, अच्छा मिशन लाते हैं अपने गेंदबाजी में। नक्कीच इथून आता पंकज पातुरकर आले आहेत बॉलिंग साठी। 5 बॉल 24 धाब्यांची गरज। स्ट्रायकिंगला आहे आमिर राशिद पप्पू। 17 बॉल 49 धाब्यांवरती हा फलंदाज खेळतोय। हो हा तर खूप मोठा नो बॉल आहे बीमर मैदानाच्या आतमध्ये। इथे नो बॉल होता आणि निराश होते पप्पू, कारण या फटक्याला खेळू शकले असते। इथे आता बघा पुढचे 5 बॉल आणि करायचे आहे 23 धावा। प्रेक्षकांचा आवाज वाढलाय। यकीनन गूंज उठ रहा है दर्शकों का आवाज। इस गेंद पर तो छक्का आना चाहिए था। फुलटॉस फ्री हिट वरती समोर खेळलाय। खरं तर तिथे फिल्डरचे पाय फसलेत आणि हे सामना सुद्धा फसला प्रेक्षक हो। खरं तर आता चौकार आलाय पप्पूच्या बॅट मधून। वा वड मॅच। खरं तर ज्यासाठी केला होता अट्टहास आणि खरं तर त्याच गोष्टीसाठी संकल्प ग्रुपचं कौतुक करावं लागेल। रोज सामने असेच होत आहेत, जसे पाहिजे तसेच होत आहेत। यकीनन बदन पे रोंगटे खड़े कर देने वाला मैच और क्या जबरदस्त बल्लेबाजी, आला दर्जे की बल्लेबाजी, किफायती बल्लेबाजी। उम्र ज्यादा, तजुर्बा उससे भी ज्यादा, अपने उम्र का पूरा फायदा उठाते हुए जख्म पे नमक लगाते हुए और जख्म पे मरहम लगाना जानते हैं। और ये बल्लेबाज की एक निशानी होती है कि यहाँ से अगर 3 बड़े हिट आ जाएंगे अनिकेत तो मैच पलट जाएगा। ये विकेट आ गई तो मैच गेंदबाजों के पक्ष में जाएगा। चौकार आलाय। 4 बॉल 19 धाव्यांची गरज। पंकज पातुरकर तयार आहेत। 4 बॉल 19 करायचे आहेत। पायात टाकलाय, सिंगल धाव वेगाने घेतला। दुसरा धावेचा कॉल होईल का? चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आणि इथे रनआउटचा चान्स आणि रनआउट मैदानाच्या आत जरूर होईल, परंतु एक धाव कंप्लीट केली गेली आहे। खरं तर आता पुढचे 3 बॉल महत्वाचे आहेत। 3 बॉल मध्ये मला असं वाटतं 18 धाव्यांची गरज आहे। ये मैच यहाँ फंसा है। यहाँ पर बल्लेबाज तो स्ट्राइक पर आगे प्रमुख बल्लेबाज, पर उनको रिस्क उठाना पड़ेगा। वो बड़े शॉट हीरो बनने का मौका, इससे बेटर मौका नहीं बड़ा खिलाड़ी बनने का। और बड़े खिलाड़ी तो आप है, पर किस पारी को तब्दील करते हैं। खरं तर या धावेच्या मदतीने जरूर आमिर राशिद पप्पू यांच्या 50 धावा पूर्ण झाल्या असल्या, परंतु पप्पू यांना माहिती आहे अभी पिक्चर बाकी आहे। जे काम त्यांना करायचे ते काम अजून बाकी आहे, कारण ते अजून जिंकले नाहीये आणि समोरचा संघ सुद्धा अजून हरला नाहीये। गेम ऑन आहे। अरे गेंदबाज में झांकी है, बल्लेबाज की पिक्चर बाकी है, पर देखना गेंदबाज भारी या बल्लेबाज। अब आ गए हमारे दोस्त, हमारे मित्र डिग्रस से अमोल राठौर जी। खेमा खुश वहां पर, अमित पवार,
मनोज खाड़गे उनकी पूरी टीम तानाजी की तैयार। तीन गेंदे 18 रन। क्या युवराज सिंह की पारी, क्या रिंकू सिंह की वो बल्लेबाजी। तीन बॉल मध्ये करायचे 18 धावा। पहिला बॉल, ओहो आलाय, पहिला आलाय, ओहो 3 बॉल 18 ची गरज होती, पहिला षटकार आलाय विदर्भ टायगर पप्पूच्या बॅट मधून। आणि खर तर बघा, मला अमरावतीचा एक सामना आठवतो, तिथे पुसदचा संघ होता आणि एका गोलंदाजाने 5 बॉल 5 षटकार पप्पू बॅटिंगला होते आणि 5 बॉल 5 षटकार लगावले होते। आता तिथे जर पाहिलं तर 3 बॉल 18 ची गरज होती आणि 2 बॉल 12 करायचे आहेत। इनके लिए तो एक डायलॉग याद आता है यार, तेरे हाथ में मौत का सामान है तो मेरे सीने पे खुदा का नाम है, चला गोली। 2 गेंदे 12 रन। खर तर इथे आता असं प्रेक्षकांचं मत आहे की या ओव्हरला सागर नरसिंगच बॉलिंगला पाहिजे होते, परंतु आता मात्र 12 धावेची गरज आहे। 2 बॉल मध्ये करायच्यात 12 धावा। मैंने पहले कहा था दर्शकों को, अपनी जगह थाम के बैठे, अपना दिल थाम के बैठे। बहुत ही रोमांचक, बदन पे रोकने खड़े कर देने वाला है मैच। कमजोर दिल का ये व्यक्ति ये मैच ना देखे, क्योंकि यहाँ से हॉस्पिटल काफी दूर। दिल थाम के बैठिए। 2 गेंदे और 12 रनों की जरूरत है, कुछ भी हो सकता है। क्रिकेट अनिश्चित होगा खेल, ये गेंद निर्णायक। ओह माय गॉड, ओह माय गॉड, ओह माय गॉड, छूले बदन पे रोंगटे खड़े कर दिए। दुसराही आलाय, 2 बॉल मध्ये 2 सिक्सर। शेवटचा बॉल आणि 6 धावेची गरज। प्रेक्षक आता उभे राहिलेत। व्हाट अ मॅच। खरं तर शॉट। खरं तर आता शेवटचा बॉल लगाते हैं यहाँ पर 500 रुपए का इनाम आया है शेख मसूद की तरफ से। जर आणखीन एक षटकार लगावला तर मतीन अली शहा यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे। 3 बॉल 3 षटकारांची गरज होती, 3 बॉल 18 ची गरज होती आणि इथे आता 2 बॉल 2 षटकार आलेत। खरं तर शेवटचा बॉल आणि करायचे आहे सिंगल, म्हणजेच की एक षटकार लावायचा आहे। शकील कुरुसी की ओर से 1100 रुपए का इनाम फिर से। इस गेंद पे छक्का आता है तो इस गेंद पर, ओ माय गॉड, दिल के सुनामी आ गई है। क्या सुनामी आएंगी बल्लेबाजी में? क्या विकेट आएगा? क्या ये पारितोषिक पुरस्कार जाएगा? क्या लगता है अनिकेत? शेवटचा 6 बॉल मस्के तुम्ही शकील बाजूला कुरैशी येताय। की तरफ से ये गेंद पर छक्का आता है तो 1100 और 500 रुपए अलग से। यम आणि आता शेवटचा बॉल, की ओर से 500। चलो शेवटचा बॉल आणि 6 धावेची गरज। लाजवाब। कारण बॅटिंग साठी कोण आहे? विदर्भ टायगर पप्पू दहाडतोय। शेवटचा बॉल, तिसऱ्या बॉल, ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ लाजवाब, लाजवाब, बेमिसाल पारी, यादगार पारी, बदन पे रोंगटे खड़े कर देने वाली ये पारी। आणि खरं तर इथे विदर्भ टायगर पप्पू 1100, शकील कुरैशी की ओर से 1100, एम के खान की ओर से 500। अरे यार पप्पू, क्या बात है यार पप्पू। पप्पू आ जाइए, पप्पू आ जाइए, ऊपर आ जाइए, आ जाइए पप्पू, ऊपर आ जाइए। क्या बात है यार पप्पू, पप्पू आ जाइए, पप्पू आ जाइए। मकसूद भाई के हाथ से दिए जाएंगे 1100 रुपए शकील भाई कुरैशी, मकसूद भाई के हाथ से। और खरं तर शमा युनायटेड संघ 500 रुपए। आणि खरं तर जिंकवलाय सामना। व्हाट अ मॅच। 3 बॉल 3 षटकाराची गरज होती, 3 बॉल ट्राय करायचे होते आणि 3 बॉल मध्ये 3 षटकार लगावलेत। नाव आहे विदर्भ टायगर पप्पू। 3 बॉल 3 षटकार आणि मतीन अली शहा यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे 3 बॉल 3 षटकारांसाठी। मतीन अली शहा यांच्याकडून
1000 रुपयांचं पारितोषिक आणि प्रेक्षक आणि बघा वॉट मॅच. हेलो 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 माइक 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 क्षमा क्षमा अरे! की तरफ से 1000 रुपए पप्पू के लिए. आणि